आजची मिसा ख्रिस्तवासी काश्मीर डिसोजा व आईवडील यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी जॉन इनास डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी जॉन डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरेला अनेक नावानं संबोधिलं जातं. आज आपण फातिमा माता म्हणून तिचा सन्मान करीत आहोत. 1858 साली पवित्र कुमारी मरेनं फ्रान्समधील लुड्स गावी बर्नाडेट नावाच्या मुलीला 18 वेळा दर्शन दिलं आणि या दर्शनामध्ये प्रार्थना करा, प्रायश्चित करा आणि त्याग करा हा स्वर्गीय संदेश दिला. तब्बल 59 वर्षानंतर तिनं 3 मुलांना दर्शन दिलं. फ्रान्सिस्को, जसिंटा आणि लुसी. पोर्तुगीजमधील फातिमा गावी मरेनं दर्शन दिलं आणि त्यामध्ये हा संदेश दिला. ज्यावेळेला पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला रशियाच्या परिवर्तनासाठी पवित्र मरेने प्रार्थना करण्याचं आव्हान केलं. पवित्र मरिया निष्कलंक शुद्ध माता म्हणून तिला संबोधिलं जातं. संत लुईस मॉन्टफर्ड म्हणतात, मनुष्य मरिया मातेचा सन्मान करतो तेव्हा तो येशूचा सन्मान करतो. फातिमा माऊलीचा सन्मान करीत असताना या बलिदानामध्ये येशूनं आपल्याला शुद्ध आचरण ठेवण्यासाठी जे विनंती केलेली आहे, किंबहुना सांगितलेलं आहे, ते कृतीत आणण्यासाठी आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया. हे बलिदान शुद्ध अंतःकरणानं अर्पण करण्यासाठी आपल्या हातांतूनची पापं झालेली आहेत, ज्यामुळे आपण अशुद्ध झालेलो आहोत. त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं देवपित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे ने हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सहाय्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर.
तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करतो. आमेन. संत पौलाचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जोखडाखाली पुन्हा सापडू नका. पहा, मी पाऊल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेतली तर तुम्हाला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात, कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यास किंवा न होण्यास काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो. तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून कधीही नाहीसे होऊ देऊ नकोस, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरली आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. मी तुझे नियमशास्त्र सदा सर्व काळ पाळत राहीन. मी राजरोसपणे चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय घेतला आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. मी तुझ्या आज्ञात आनंद मानित, त्या मला प्रिय आहेत. तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, म्हणून मी आदराने आपले हात उंचावीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन. प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझे वात्सल्य मला लाभो. जय घोष. मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू बोलत आहे. इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनाला बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु येशूने त्याला म्हटले, तुम्ही परुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा यांनी भरलेला आहे. अहो निर्बुद्ध माणसानो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पहा, सर्व काही तुमच्यासाठी आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पहा सर्व काही तुमच्यासाठी आहेत. शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, संत पौल गलातीकरास पत्रामध्ये आपल्याला नमूद करतो, स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने तुम्हाला मुक्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही टिकून राहा. टिकून राहण्यासाठी आपल्याला शुद्धतेची नितांत गरज आहे, असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संत पौल आजच्या पहिल्या वाचनांतून आपल्याला नमूद करत आहे. स्वच्छता हे देवाचं दुसरं नाव आहे. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणाऱ्या पुरुषांना नियमाचं बाह्य स्वरूप पाळणं हा मोठा त्यांचा अभिमान होता, गर्व होता. ते बाह्य गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करत होते, परंतु परमेश्वराची शिकवण ते नेहमी विसरत असत. बाह्य गोष्टीपेक्षा आंतरिक गोष्ट ही महत्त्वाची आहे. माणसाचं बाह्य स्वरूप नाही तर अंतःकरण. प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनासाठी पुरुषांनी बोलावलेलं होतं. भोजनापूर्वी हात धुणं, ताटवाटी बाहेरून स्वच्छ करणं इत्यादी गोष्टींना हे पुरुषी शास्त्री लोक महत्त्व देत. परंतु येशूला जेव्हा आमंत्रण दिलं त्यावेळेला येशू हातपाय न धुता त्या भोजनाच्या पंक्तीत बसला. हे आजूबाजूतल्या पुरुषी लोकांनी पाहिलं आणि त्यांना खूप मोठं आश्चर्य वाटलं. मात्र येशूने त्यांना शुद्धतेविषयी मार्गदर्शन करून त्यांची कानउघडणी केली. ज्याने अंतर आणि बाह्य भाग स्वच्छ निर्माण केलेला आहे त्याविषयी ते अडखळले. स्वतःला स्वच्छ आणि शुद्ध समजणारी शास्त्री आणि पुरुषी इतरांना अगदी काटेकोरपणे अशुद्ध समजत असत आणि त्यामुळे ते लोकांवर अन्याय करत असत, तिरस्कार करत असत. स्वतःला महान किंवा श्रेष्ठ समजणाऱ्यांना प्रभू म्हणत आहे, तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा यांनी ओतपोत भरलेला आहे. प्रभू येशूला अंतर्मनाची शुद्धता आणि निर्मळ अपेक्षा आहे. वरवरची फक्त भक्ती, सोहळेपणा याचं आवडणं आणि कर्मकांड करणं हे देवाला अपेक्षित नसून देवाला अंतर्भाग, अंतःकरण हे हवं असतं. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये शेवटी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, जे आत आहे त्याचा दानधर्म करा. अंतर्मनातील तुमचा स्वार्थ, अहंकार, घमेंड, राग, दुष्टपणा भरलेला आहे त्याचा तुम्ही दानधर्म करा. आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रेम, क्षमा, दया, शांती, सेवा, परोपकार याची वाढ कशी होईल याच्यावर चिंतन करा. आणि हेच चिंतन, हीच वाढ प्रभू परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ते आपण करावं ही सुद्धा त्याची इच्छा आहे. प्रिय बंधुभगिनींनो, या काळामध्ये कोविड हा व्हायरस पसरत असताना आपल्याला तोंडाला मास्क बांधण्यासाठी, वेळोवेळी हात 20 सेकंद स्वच्छ धुण्यासाठी आणि जे सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी आपल्या सरकारनं विनवणी केलेली आहे.
ते जरी बाह्य असलं तरी हे नियम पाळले तर आपल्याला आपल्या अंतःकरणाची नाही तर आपल्या शरीराची स्वच्छता ठेवता येईल आणि जो विषाणू आपल्या अंतःकरणामध्ये जाऊन आपल्याला जो त्रास होणार आहे त्यापासून आपल्याला रक्षण करता येईल. मग आपली तयारी आहे का? आज आपण फातिमा मातेचा सन्मान करीत आहोत. पवित्र मरीच्या विनंतीमध्ये आपण जवळजवळ 54 बिरुदे म्हणत असतो. त्यापैकी 2 बिरुद म्हणजे अतिशुद्ध माते, निष्कलंक माते. मरिया माता, फातिमा माता अतिशुद्ध, निष्कलंक. तिच्या पावलावर पाऊल टाकण्याची आपण नितांत तयारी ठेवावी. फक्त प्रार्थना नाही तर प्रार्थनेला शुद्धतेची, शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो, 13 ऑक्टोबर 1917 साली पवित्र माळेची स्वामिनी म्हणून घोषित केलेला आहे पवित्र मरियेला. ती जशी शुद्ध होती तसं आपल्याला अंतरामी शुद्ध राहण्यासाठी प्रभू परमेश्वराने, प्रभू ख्रिस्ताने जे पथ्य सांगितलेलं आहे ते पथ्य पाळण्यासाठी आपल्याला देवपित्याकडून विशेष कृपादान लाभावी. म्हणून या बलिदानामध्ये आपण श्रद्धेने सहभागी होऊन प्रार्थना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेनं आणि भक्तीनं आम्ही तुलाही दानं व या प्रार्थना अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलं. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलं. परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू त्याचं तारण केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सरदूत व गायकवृंद तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. Hallelujah.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक फळं अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो. तुझा
तुझा आठव. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यदानाची कृपा कर. तू नित्य जय असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनात बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. जेव्हा देव प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण तो जसा आहे तसाच आपल्याला दिसेल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचं शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन.
जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.